नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती 2024-25 अंतर्गत जे महत्त्वाचे अपडेट आहे पाहू शकता. आज 26 तारीख असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2025 आहे. म्हणजे आत्ता दिलेल्या जे वेबसाईट आहे या वेबसाईटच्या अपडेटनुसार 3 दिवस 3 तास 15 मिनिटं एवढा वेळ आत्ता सध्या शिल्लक आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही जर अर्ज करत असाल तर अर्ज करताना तुम्हाला जे रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांना बहुतांश उमेदवारांना, भरपूर जणांना प्रॉब्लेम येतोय. त्यांचा ओ-टी-पी जो आहे, आधार ओ-टी-पी त्यांना येत नाहीये. त्याचबरोबर सगळे त्यांचे डॉक्युमेंट अपलोड झाले, कागदपत्र सगळे अपलोड करून झालेत. त्याच्यानंतरनं शेवटी जेव्हा ते यामध्ये पेमेंट करतायत, तर पेमेंट फेल्चर येत आहे, पेमेंट कंप्लीट होत नाहीये. तर अशा सगळ्या प्रॉब्लेम जे आहेत सध्या येत आहेत. तर एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, उमेदवारांच्या सगळ्यांच्या, की पुढे मुदतवाढ होऊ शकते का? तर पाहू शकता सध्याच्या अपडेटनुसार याबाबतची अजूनही कोणती अपडेट नाही आहे. सध्या वेबसाईट खूपच स्लो झाली. तर तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केलात किंवा नवीन रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करताय नोंदणीसाठी, तर नोंदणी करताना सुद्धा यामध्ये प्रॉब्लेम येत आहे नवीन नोंदणीसाठीचा. तर यामध्ये पाहू शकता आधार क्रमांकावर तुमचे जे जनरेट ओ-टी-पी केली जाते, तर ओ-टी-पी येत नाहीये. आणि ज्या उमेदवारांनी आत्तापर्यंत त्यांचा अर्ज भरला नसेल कागदपत्रांच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे, त्यांनी लवकरात लवकर त्यांचा अर्ज जो आहे हा भरून घ्यायचा आहे. कारण पाहू शकता एकदा 2 ते 3 दिवसामध्ये जर अर्जाची लिंक बंद झाली आणि पुढे मुदतवाढ मिळाली नाही, तर तुम्हाला जी संधी आहे आत्ता मिळणारी, ही संधी मिळणार नाहीये. त्याच्यानंतर पाहू शकता पुन्हा अर्जाची मुदतवाढ होऊ शकते का नाही, याबाबत सध्या तरी अपडेट नाहीये. मात्र जर मुदतवाढ झाली, तर 10 ते 15 दिवसांची मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या आशेवर न राहता ज्या उमेदवारांना सध्या अर्ज करायचे आहेत, 3 दिवस अजून बाकी आहेत. 1 ते 2 दिवसामध्ये त्याने अर्ज भरणं आवश्यक आहे. आता सध्या प्रॉब्लेम कुठे येतोय? तर बहुतांश जे उमेदवार आहेत, आता जास्त उमेदवार सध्या अर्ज करण्यासाठी ट्राय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. तर अशा वेळेला जेव्हा जास्त ट्रॅफिक नसेल, संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला तुम्ही अर्ज जो आहे किंवा सकाळच्या वेळेला अर्ज जो आहे पोलीस भरतीसाठीचा भरू शकता. कारण फक्त 3 दिवस बाकी आहेत. त्यानंतरनं जर मुदतवाढ मिळाली नाही, तर पुन्हा संधी मिळणार नाहीये. आत्ता पाहू शकता सगळ्यात चांगली संधी आहे. कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले आहेत, याची सुद्धा आपण अपडेट प्रत्येक वेळेला देत आहोत. तर यामध्ये सगळ्यात जास्त अर्ज आता मुंबईसाठी जवळ-जवळ 1,00,000च्या प्लस अर्ज गेलेत. 1,40,000 पर्यंत अर्ज जाण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने पोलीस भरती 2024-25 साठी अजूनही वेळ गेलेली नाहीये. ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीयेत, 3 दिवसांचा वेळ त्यांच्यासाठी बाकी आहे. अजून 3 दिवस, यामध्ये 3 तास एवढा वेळ बाकी आहे. आजचा दिवस संपलेला आहे. 3 तास बाकी आहेत. उमेदवारांनी पाहू शकता ज्यांनी अर्ज केले नाही आहेत, त्यांना सुद्धा अजून एक संधी आहे, करू शकतात. आणि त्याच्यानंतरनं मुदतवाढ जर वाढली, तर याबाबत सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये मुदतवाढीबाबतचे अपडेट आत्ताच येऊ शकते 2 दिवसा अगोदर. कारण बहुतांश उमेदवारांना पेमेंट संबंधी प्रॉब्लेम येतोय. पेमेंट क्लिअर करण्यासाठी ॲप्लिकेशन जे आहे अर्जाची फी भरण्यासाठी. त्याचबरोबर दुसरा माझ्या आधार ओ-टी-पी येत नाहीये किंवा वेळ लागतोय. तर या कारणामुळे कदाचित मुदतवाढ होऊ शकते. मात्र या आशेवर न राहता ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी आत्ताच करून घेणं आवश्यक आहे. तर पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.